तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ। हे आवाज कसला येतो भाई? तुम्ही स्टार्टिंग पासून व्हिडिओ बघा, आवाजाचं मी बघतो। बाई तोरो भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी अन आला धादिस मामाच्या घरी। मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी दिसते, भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा। तर आपली क्वीड आहे सज्ज आणि आपण चाललोय कोकणात गावी। तर मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे आणि कोकणात जाताना ड्राईव्ह करताना काय जोश वेगळा येतो माहिती नाही। तर चला गाडी सोडू आधे मध्ये पप्पा पण ड्राईव्ह करणार आहेत। तर चला टिंग टिंग गाडी सोडूया आता, चला थेट कोकणात। खेड सोडलाय आणि पुढे आलोय आणि आता आपण करणार आहोत ड्रायव्हर चेंज। तर पप्पा ड्राईव्ह करणार आहेत आणि मी क्लीनर बनणार आहे। तर महाडला पोचलोय आपण। तर मस्त गाडीला रेस्ट भेटेल थोडी आणि आपली पण पेट पूजा होईल। तर विसावा हॉटेलच्या बाजूला डाईन अँड डाईन रेस्टॉरंट आहे, मस्त तिकडे फूड भेटतं। तर स्विमिंग पूल पण आहे त्याच्या बाजूला। तर नंतर आपण डुबकी मारू। तर व्ह्यू बघू शकता तुम्ही माझ्या पाठी, तुम्हाला दाखवतो व्ह्यू। आणि फूड पण खूप टेस्टी आहे। तुम्ही जेव्हा याल म्हणजे तुमच्या गावी रत्नागिरी कोकणला, तर तुम्ही पण एकदा अपना क्विड भीग रहा है, नाश्ता करता करता पाऊस आला आणि कोणीच छत्री आम्ही आणली नाही। 4 छत्र्या असून एक पण छत्री नाही आणली। आता थोडं पाऊस जायपर्यंत थांबणार आहे। बघू शकता किती जोरात पाऊस आलाय आणि बघ कसे थांबले, पावसाची जायची वाट बघतात। तर जसं आपण बघत होतो प्रत्येक कोकणकर ज्याची वाट बघतो तिकडे त्याच व्ह्यूला आलोय आपण। बघू शकता तुम्ही कशेडी बोगदा। तर दोन्ही बोगदे चालू झालेत गणपतीसाठी। तर इथून जो फ्लॅग सारखा दिसतोय तिथून येण्यासाठी आणि इथून जाण्यासाठी आहे। तर या बोगद्यातून आपण पहिल्यांदा चाललोय, या बोगद्यातून आपण गेलेलो आहे। तर चला तुम्हाला दाखवतो बोगद्याच्या आतमध्ये कसा आहे, कसा व्ह्यू आहे, नवीन बोगद्यामधून जाणार आहे।
इथून जाणार आहे आपण, कसं वाटतंय? छान वाटतं, छान. हे दोन्ही बोगदे चालू झाले ना त्यामुळे फार उत्तम झालं. कोकणातला प्रवास लवकर घरी जायला जाणार, आमच्या गणपती दर्शन घेणार. जय मोरया बाप्पा. तर आपण गेल्या टायमिंगला आलेलो होळीच्या टायमिंगला, तर एक बोगदा चालू होता. आता दोन्ही बोगदे चालू झालेत, तर आपण बघूया ह्या बोगद्यामध्ये काय आहे मस्त एक्साइटिंग. तो बोगदा खूप मस्त पण. तुम्ही पण या हे बोगदे बघायला, कोकण पाहायला. कोकणमध्ये या, व्यवस्थित प्रवास करा आणि आनंद लुटा. तर काय आता आपण बोगद्यात चाललोय. तर गाईज फक्त 5-6 मिनिटं लागले आम्हाला बोगद्यातून यायला. म्हणजे किती फास्ट येतो आपण बोगद्यातून. फ्यूल वाचतं प्लस मजा पण येते. आपण ज्या बोगद्याने आलो त्या बोगद्याचं खूप काम बाकी आहे. तर दुसरा कंप्लीट झालाय, दुसरा येताना दाखवू आपण. तर कमेंटमध्ये सांगा मला की कसं वाटलं तुम्हाला बोगदा कशी देऊ. घरी पोचलो आहे, बघू शकता तुम्ही घर. आणि आता थोडं जेवणार आहे, फ्रेश होणार आहे आणि असं झोपून असं ताणून देणार झोपणार आहे, कारण खूप थकलो आहे, कारण झोप झाली नव्हती. तर बघू शकता किवीड आपली खूप घाण झाली आहे, तिला धुईन मी संध्याकाळी. तर बघू शकता पावसासारखं वातावरण झालं आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर आता थोडं दादा आला की मग आपण डेकोरेशनला सुरुवात करणार आहोत. तर तुम्हाला घर दाखवतो. पाऊस आला म्हणून मी घरी आलो पटकन धावत, व्हिडिओ शूट करत होतो. असं जुनं हे आपलं मातीचं घर, 65 इयर्सचं असं जुनं घर. आपण एंटर केलं तर इथे समोरच गणपती बसतो. इकडे गणपती आपण, आणि इथे पूर्ण पडदे वगैरे लावून आपण इथून एंट्रन्स करणार आहोत. तुम्हाला दाखवतो नंतर मी डेकोरेशनचा व्हिडिओ. इथे डेकोरेशन असतं आणि इकडून एंट्री आहे. आणि इथून असं मस्त असं वुडन इथं आपण रात्रीचं बघू शकतो. आणि इकडे पण इथे एक डोर आहे बसून. गावच्या वातावरणात खूप छान दिसते, फिलिंग आहे लगे.
मस्त असा खुर्चीवरती बसलोय, चिल वाईब आहे. जेवलोय मस्त, तर झोप काढायची एक, नंतर गाडी धुवायची. दादा आला मग डेकोरेशनला लागायचं, मग थांबायचं नाही. मग रात्री 12-1 वाजेपर्यंत डेकोरेशन बाय. मग उद्या सकाळी गणपती, बाप्पांना आणायचं. बाप्पाचा विषय लय हाड आहे. मस्त पाऊस पडून गेलाय, असं मस्त मातीचा सुगंध, हा काय सांगू, स्वर्गात आल्यासारखं फिलिंग आहे.